कुंभमेळ्यामध्ये जे पवित्र स्थान आहे ते स्वतः मी माझ्या कुटुंबासमवेत 3 वेळा त्या ठिकाणी स्नानाला गेलो। देशभरातले सर्वच नेते, अभिनेते, उद्योगपती, हिमालयात राहणारे साधू संत सगळेच लोक त्या ठिकाणी पवित्र स्नानासाठी गेले। आणि माझा स्वतःचा अनुभव असा आहे की देशभरातले 57 कोटी लोक त्या संगमावर आले। पाणी स्वच्छ होतं, त्यामुळे जे गेलेच नसतील त्यांनी घरी बसून पाणी अस्वच्छ असं म्हणणं चुकीचं राहील। त्या 57 कोटी लोकांच्या श्रद्धेवर आपण प्रश्नचिन्ह उपस्थित करतोय असा त्याचा अर्थ निघेल। राहिला प्रश्न देशभरातल्या नद्या स्वच्छ झाल्या पाहिजेत का? मोदी सरकार तोच प्रयत्न करते ना। गंगा नदीमध्ये आतापर्यंत लाखो वेगवेगळ्या ठिकाणी आउटलेट्स होते सांडपाण्याचे, गटाराचे, फॅक्टरीचे। आता आपण बऱ्यापैकी ते कमी करत आणले, अजूनही आपल्याला काम करावं लागेल। नद्या स्वच्छ झाल्या पाहिजेत हा एक भाग, पण संगमाचं पवित्र स्नान हा पूर्णपणे श्रद्धेचा भाग आहे। तर त्याच्यामुळे याच्यावर आरोप प्रत्यारोप करण्यापूर्वी त्या सनातन हिंदू धर्माची त्यावर श्रद्धा आहे, त्या श्रद्धेचा सन्मान सगळ्यांनीच केला पाहिजे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।